विरारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। विराटनगर, चाणक्य चौक या परिसरामध्ये पूर्ण पाण्याखाली हा परिसर गेलाय। मागच्या 24 तासांपासून परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा वसई विरार पालिकेकडून अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। विरारमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। विराटनगर, चाणक्य चौक या परिसरातली बत्ती गुल झालेली आहे, तर अजूनही या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा या ठिकाणी होत नाही। तर वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयाला आज 5व्या दिवशीही गुडघाभर पाण्याचा वेढा आहे। पालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत। वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयाला 5व्या दिवशी सुद्धा गुडघाभर पाण्याचा वेढा पडलेला आहे। मी आता उभा आहे वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर। आपण जर बघितलात तर या ठिकाणी महापालिकेला पूर्ण पाण्यानं वेढा टाकलेला आहे। या ठिकाणी जवळपास गुडघाभर पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे। महापालिकेचे सर्व रस्ते जे मध्ये येण्याचे जे रस्ते आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। या साईडला जर बघितलात तर हे सर्वात मोठा जवळ नाला आहे, ज्या नाल्यामधून पाण्याचा निचरा होतो। मात्र ह्या नाल्याची जर अवस्था बघितली तर नाल्यामध्ये पूर्णपणे कचरा वाहून आलेला आहे। पुलाच्या अगदी तोंडावर हा कचरा अडकलेला आहे आणि नाला हा पूर्णपणे तुडुंब भरलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। तर वसईच्या एव्हरशेन परिसरामधील सोसायटी आणि शाळेमध्ये पाणी शिरलंय। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे इथे पाणी साचलेलं होतं। अद्याप पाण्याचा निचरा देखील या ठिकाणी झाला नाही। वसईमध्ये सध्या रिमझिम पाऊस होतोय।